वरुण आपल्यासाठी 500, मयूर साठी 500. वरुण आणि मयूर, वरुण आणि मयूर आपण यावं. प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. घाई करा थोडं. धर्मेंद्र पुन्हा एकदा या. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. वरुण, मयूर आपल्यासाठी प्रत्येकी 500 रुपये. धर्मेंद्र 1000. राज म्हात्रे आपल्यासाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. राज म्हात्रे. चला सामना आपण चालू ठेवा. वरुण आपल्यासाठी 500 आहेत. येस, थँक्यू सो मच. संकेत आपल्यासाठी रॉकस्टार ग्रुप कडून 500 रुपये आहेत गुगल पे केलेल्या. थँक्यू सो मच. सर्व या आमच्या संघ मालकांचा या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया आवाज. द व्हॉइस ऑफ रायगड, ताऱ्याचे सुप्रसिद्ध समालोचक आमचे गुरुवर्य रोशन पाटील सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. आणि खरं तर आमचे SC कंस्ट्रक्शन टीमचं देखील मनापासून आभार. त्यांच्या माध्यमातून भरघोस पारितोषिक आमचे समालोचक अविनाश आणि त्यांच्याबरोबर आमचे स्कोरर तेजस नाईक यांच्यासाठी 500 रुपये पारितोषिक, त्यांचा मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. डावाला सुरुवात झाली. चौथा सामना लीग स्टेज मधून आपण आता नॉकआउट स्टेज मध्ये आहोत. आता जो जिंकेल तो पुढे जाईल, जो मात्र पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेला पूर्णविराम द्यावा लागेल. आणि पुन्हा एकदा वर्षाचे 365 दिवस या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहावी लागेल. मंदार दाळवे आणि त्याच्या बरोबरीने समीर पाटील. मंदार दाळवे स्ट्रायकिंग एंडला आहेत. व्यासपीठावरती मान्यवर आणि फक्त आयोजक असतील, इतर प्रेक्षक आपण बसू नका प्लीज. आज शेवटचा दिवस. मंदारचा फटका फसला. बॉल हवेत. फिल्डर डाऊन द बॉल. झेल होईल का? प्रयत्न चांगले होते निखिलचे. झेल मात्र सुटलाय. जीवनदान मंदार दाळवे सारखे आक्रमक खेळाडूला या ठिकाणी दिलाय. चांगला प्रयत्न होता. हर्षळजी पितळे वीर मराठा जो हे संघाचे पॅकर, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आज खुश आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. तब्बल 16,000 कॅश प्राइज मागच्या सामन्यामध्ये लावण्यात आलेला होतं. खरं तर त्या ठिकाणी SC कंस्ट्रक्शन खरं तर टीमसाठी, अमरापूर टीमसाठी साई प्रसाद खरं तर इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व विशालजी चव्हाण साहेबांच्या वतीने हे पारितोषिक होतं. त्यांच्या वतीने हे पारितोषिक होतं. ऑन साईडला खेळत असताना सिंगल मिळाली. एंड बदलला. धावा स्कोर कार्ड वरती आहे त्या ठिकाणी तब्बल 4. बिनबाद 4. आडलक पलाश चांगले आपण खेळला, त्याबद्दल तुम्हालाही पुढील खरं तर टर्मसाठी मंचावरती फक्त आमचे मान्यवर आणि आयोजक असेल, त्या व्यतिरिक्त प्रेक्षक आपण चला खाली. आता आम्हाला खरं तर ही सूचना तुम्हाला द्यावी लागेल, कारण आता पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपण नम्रपणे फक्त मान्यवर आणि त्या ठिकाणी आयोजक असतील, प्रेक्षक वर्ग आपण चला खाली. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरमध्ये ओंकार पाटील की जय जयकार. धावा खर्च केल्या फक्त 5. बिनबाद 5 धावा धावफलकावरती आहे, ज्यामध्ये लिगल रन खर्च केल्या ओंकारने फक्त 4. एक लेग बायच्या स्वरूपात धाव होती, त्यामुळे 4 धावांचं षटक ओंकारच्या माध्यमातून पाहायला मिळालं. प्रशांत चंद्रकांत पाटील वरेडी यांच्या वतीने सिक्सर हॅट्रिकसाठी 1000 रुपये वरेडी टीमला पारितोषिक आलेलं आहे. प्रशांत चंद्रकांत पाटील साहेबांच्या वतीने सलग 3 षटकार जो खेळाडू मारेल त्याला 1000चं पारितोषिक असेल. फलंदाजांना सुवर्ण संधी. समीर पाटील, मला वाटतं खरं तर सुशांत मोकल सोबत मागचा काही काळ आपण जर पाहिला, सलामीवीर म्हणून समीर पाटील आपण नेहमी पाहिलं आणि चांगलं योगदान या खेळाडूचं राहिलं कळवे टीमसाठी. परंतु काही कारणास्तव कामानिमित्त हा खेळाडू सध्या गावापासून लांब आहे, किंबहुना तो कामामध्ये व्यस्त आहे, त्यामुळे फारसा क्रिकेट त्याला खेळताना आपण मागच्या काही अंगामध्ये पाहिलेलं नाहीये. परंतु यावेळेला चांगला त्याला इम्पॅक्ट या सामन्यामध्ये टाकावं लागेल. त्याच्याबरोबरने मंदार खरं तर एक जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू, अमरापूर गावचा, या परिसराचा आणखीन एक यंग टॅलेंट. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तो सेकंड ओव्हरसाठी आपण पाहताय. संकल्प आलाय. तांबडशेत गावचा हा खेळाडू संकल्प आला मैदानामध्ये. नवीन संकल्प घेऊन नवीन वर्षामध्ये आपल्या संघाला चांगली खरं तर चांगलं योगदान देण्यासाठी, चांगली भूमिका साकारण्यासाठी संकल्प बॉलिंग मार्कवरती आलेला आहे. लेफ्ट आर्म सीमर. पहिला बॉल स्विच करायचा होता. रिव्हर्सचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना हा बॉल चला भरधाव वेगाने निर्धाव. प्रचंड वेग होता. लाईन चांगली होती. टप्पा अतिशय योग्य होता. आणि यावेळेला आपण पहिला डॉट बॉल संकल्पाच्या माध्यमातून निर्धाव चेंडू. पहिलाच बॉल डॉट. पहिल्या 7 मध्ये फक्त 5 धावा आहेत. टॉस जिंकल्यानंतर ओंकार पाटीलच्या संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत ओंकारचा हा निर्णय नक्कीच चांगला राहिलेला आहे आपल्या टीमसाठी. वेळ गेलेली नाहीये.
इथे देखील आपण पाहिला मिसक्यूट झाला फटका, आतली कडा घेत असताना पॅडवरती बॉल आला आणि त्यानंतर सिंगल मिळाली, एंड बदलला. रुपेश पाटील डीप मध्ये आहेत. क्राईम ब्रांच युनिट टीम मध्ये कार्यरत असणारे रुपेश पाटील मिड विकेटला चांगली फिल्डिंग साकारत असताना 1 रन या ठिकाणी मिळाली आणि या 1 रनच्या मदतीने सध्या 6 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 6 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती. टार्गेट बनवायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम किमया अँड ध्रुवा स्पोर्ट्स वरेडीला रितेश वारी लल्ला या टीमचा कॅप्टन आहे. लेफ्ट केला बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. पंचांचा इशारा, वाईड बॉल. अँगल बनवण्याचा प्रयत्न होता. एक विशिष्ट पद्धतीचा कोन क्रिएट करायचा होता, पण बॉल जास्तीचा बाहेर काढल्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. 1 रन या ठिकाणी मिळत असताना आपण पाहत आहे वरेडी टीमला धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. त्या ठिकाणी बिनबाद 7. पहिल्या ओव्हरला चांगला स्टार्ट मिळाला. ओंकार पाटीलने फक्त 5 धावांचं षटक टाकलं. लिगल 4 धावा त्याने खर्च केल्या आणि यानंतर संकल्प समोर टाकलाय. लेंथ बॉल ड्राईव्ह लेंथ वरती होता. त्या ठिकाणी ऑन साईडला बॉलला स्टिअर करत असताना ऑन ड्राईव्ह आपण पाहिला, जिथे सिंगल मिळाली. फक्त सिंगल. मोठे फटके केव्हा येतील हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला वरडी संघासमोर. समीर पाटीलकडे ती गुणवत्ता आहे, समीर पाटीलकडे ते कौशल्य आहे, समीर पाटीलकडे ती आक्रमकता आहे आणि हे सर्व त्याला सिद्ध करावं लागेल. आता इनिंग मध्ये मोठे फटके खेळण्यासाठी तो देखील सज्ज असतो आणि यावेळेला मोठ्या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीम वरेडीला. धावा स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी 8. पुढचा बॉल प्रचंड वेगात, पुन्हा लाईन चेक केली जाईल. पंचांचा इशारा, वाईड बॉल. कधी कधी जाणून बुजून हा बॉल टाकला जातो उजव्याच्या बाहेर. फलंदाज फ्लो मध्ये आला की त्याच्यावरती हलकीशी कडा लागण्याचे चान्सेस, जसा प्रसाद बाद झाला होता सुनीलच्या अगेन्स्ट. असंच काहीतरी चित्र निर्माण करायचं होतं संकल्पाला, परंतु बॉलची लाईन लवकर ओळखली समीरने. बॉलला त्याने लेफ्ट केलं, सोडला आणि त्यानंतर वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हळूहळू मात्र धावसंख्येला आकार देत असताना फिरून मारलाय नटरंग स्टाईलने. नोमॅन्स लँड बॉल चालला त्या ठिकाणी फाईन लेगच्या रिझन कडे. सीमा पार षटकार, 6 धावा. बघा, बऱ्याच कालावधीनंतर हा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला, पण प्रेक्षकांना विनंती असेल, जे मागे बसलेले प्रेक्षक आहेत, जोपर्यंत बॉल खाली पडत नाही तोपर्यंत हात घालू नका. मागे बसलेल्या प्रेक्षकांना विनंती असेल, जर का क्षेत्ररक्षक धावत आला असेल तर त्यांनाच बॉल थांबू द्या, तुम्ही हात घालू नका. मध्ये गोंधळ निर्माण होईल. मोठ्या संख्येने प्रेक्षक आता या सामन्याचा आनंद घेताना आपण पाहता. चहू बाजूला डोंगर माथ्यावरती बसलेले प्रेक्षक, मैदानाच्या मागे विकेट किपरच्या मागे असलेले प्रेक्षक, प्रवेशद्वारावरती असलेले प्रेक्षक, मंचावरती असलेले प्रेक्षक, त्यांना विनंती आहे आपण मंचावरती असं नसतं नका होऊ. आज पाहुण्यांचं आगमन होणार आहे. पुन्हा एकदा वेगात, फास्ट अँड फ्युरियस. लाईन खराब. 3रा वाईड बॉल या षटकातला. आणखीन एक वाईड बॉल पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी बिनबाद 16 धावा. खरं तर किमान 50+ पुढे जावं लागेल, कारण ओंकार पाटील ज्या फॉर्म मध्ये, निखिलने एक सामना काढून दिला होता, त्यांच्या समोर तुम्हाला एक तगडं आव्हान उभं करावं लागेल. टार्गेट चांगलं सेट करावं लागेल, तेव्हा त्या धावा तुम्हाला डिपेंड करता येतील. समोर टाकलाय स्लॉट मध्ये, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. झेल सोडलाय समीरने, तर आशा सोडली होती, त्याला वाटलं मी आता बादच होईल आणि मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु चांगले प्रयत्न होते रुपेश पाटील यांचे. ओल्ड इज गोल्ड. अप्रतिम कमबॅक. मिड विकेटला मात्र हा प्रयत्न पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी झेल जरी सुटला असला तरी किमान 5 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या रुपेश पाटील बाबू यांचं खरं कौतुक करावं लागेल. 1 धाव मिळाली. 1 रनच्या मदतीने स्कोर मूव्ज ऑन 17 वरती चाललाय. त्या ठिकाणी बॅटिंग करणारा वरडी संघ एका बाजूला, दादर संघ भाई निलकंठ 11 दादर या टीमला मैदानामध्ये आपण खेळताना पाहताय. 4था सामना. सुपर 8चा बॅकफुटला आले. एक्साइटिंग द पॉवर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. टक साऊंड आपण ऐकला. बॉल चालला त्या ठिकाणी वाडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून. सीमा पार. 6 धावा. मंदार दाडवेचा हा दमदार षटकार पाहिला आणि या षटकाराच्या मदतीने धावा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहिल्या. तब्बल 23 धावा. 23. 2 ओव्हरचा खेळ संपला. 11.50 सरासरीने 23 धावा धाव फलकावरती आपण लागताना पाहिल्या. या मॅच नंतर सेमीफायनल. चला, आमचे आयोजक खरं पोलीस आपण या, आणि खरं तर आपण पाहताय ऑन स्क्रीन विठ्ठल आळी परिवार आयोजित कारले विठाई पदयात्रा मंडळ दादर गावाची मानाची पालखी दादर पेण ते कारला पायी पालखी सोहळा शनिवार दिनांक 10 जानेवारी ते 12 जानेवारीच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. हाकेला धावणारी, नवसाला पावणारी
अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचं खरं तर या ठिकाणी पायी पालखी सोहळा, या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हा. वर्ष दुसरं कार्यालय विठाई पदयात्रा मंडळ दादर पेण यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा या खरं तर पायी पालखी सोहळ्यासाठी. ऑन स्क्रीन आपण पाहताय, निमंत्रण आहे सर्वांना, एकविरा माताच्या भक्तांना. बघा, क्रॉस मॅच होईल. यानंतरचा सेमीफायनलचा सामना असेल. पहिल्या मॅच मधला विनर खरं तर सिद्धी श्रवण वॉरियर्स कार सापोली विपक्ष. तिसऱ्या मॅच मधला विनर SC कंस्ट्रक्शन अमरापूर राज. या दोघांमध्ये पुढचा सामना असेल सेमीफायनल. आणि त्यानंतरचा सामना असेल सेमीफायनलचा वीर मराठा जोहे विपक्ष विनर टीम. हा दुसरा सेमीफायनलचा सामना असेल, याची नोंद आपण घ्या. त्यामुळे दादू आणि एका बाजूला राज दोघांनी टॉससाठी रिपोर्टिंग करा. सेमीफायनल नंबर 1 उपांत्य फेरीचा पहिला सामना अमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5. या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि उपांत्य फेरीचा पहिला सामना असेल सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोली सार्थक मात्रे आणि दुसऱ्या बाजूला असेल SC कंस्ट्रक्शन हमरापूर राज मात्रे कळबे यांचा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. 2 षटकांचा खेळ संपत असताना धाबा सध्या धावफलकावरती आहेत. त्या ठिकाणी बिनबाद 23. आणखीन 2 षटकं बाकी आहेत. शेवटची 2 निर्णायक षटकं आणि शेवटच्या 2 निर्णायक षटकामध्ये जास्त धावा बनवाव्या लागतील. संपूर्ण प्रेक्षकांची गर्दी आपण पाहताय. संपूर्ण मैदानाच्या चहूबाजूला असणारे प्रेक्षक. डोंगर माथ्यावरती बघा प्रेक्षकांची गर्दी आहे, कारण तिकडे जास्त राव्याचे प्रेक्षक असतात डोंगरावरती. ओमकार मैदानामध्ये खेळतो आणि राव्याचे पाठीराखे सध्या तुम्हाला मोठ्या संख्येने पाहायला मिळतील. ओमकारचा चाहता वर्ग फक्त रावेगावपुरता मर्यादित नाहीये, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्याचे चाहते आहेत. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या परिसरातील सुशांत मोकलचे चाहते आहेत, आपल्या परिसरातील प्रसाद पाटीलचे चाहते आहेत, आपल्या परिसरातील बादलचे चाहते आहेत, आपल्या परिसरातील सर्व युवा जिगरबाज खेळाडूंचे चाहते हे तुम्हाला संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळतील. भरभरून प्रेम मात्र या स्पर्धेला मिळाला. निखिल पाटील पहिला बॉल टॉस केला, हॅमर करत असताना बॅकफुटला गेले. आपिश कव्हर ड्राईव्ह बॉल चला कव्हर पॉइंटला, फटका लाजवाब. वेलकम, भव्य स्वागत केलं निखिलचं. समीर पाटीलच्या बॅटमधून चौकार. गिअर बदलला समीर पाटीलने, त्यालाही समजलं आता थांबून जमणार नाहीये. संयम पार झाला, आता आक्रमक व्हावं लागेल. टेम्परामेंट बाजूला ठेवून आता त्या ठिकाणी आपण पहिला अटॅक करत असताना समीर पाटीलला पाहिलं. फिरून मारायचा बीमर कॉल. कमरेच्या वर जर का हा बॉल बॅटला कनेक्ट झाला असता तर आणखीन धावा ऍड झाल्या असत्या. सुदैव चांगलं होतं खरं तर फिल्डिंग करणाऱ्या भाई निलकंठ 11 दादर संघाचा. हा बॉल बॅटला कनेक्ट झालेला नाहीये. समीरने प्रयत्न केला होता बॉलच्या दिशेपर्यंत पोहोचायचं होतं, तो प्रचंड वेगाने आलेला बॉल कमरेच्या वरचा. पंचांनी या बॉलला बीमर घोषित केला, त्यामुळे पुढचा बॉल असेल डेफिनेटली फ्रीट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल फ्रीट. फ्रीटची संधी आहे आता समीर पाटीलकडे. नेक्स्ट बॉल आपटल्या बॉलला, फ्रीटचा बॉल अप्पर कट. या ठिकाणी आपण पहिला ऑन दी टोस हा फटका सजवला होता कव्हर पॉइंटला. झेल टिपला असला तरी मात्र हा फ्रीटचा बॉल असल्या कारणाने 2 धावा या ठिकाणी मिळतील बॅटिंग करणाऱ्या वरेडी टीमला. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा आहेत या ठिकाणी तब्बल 30 धावा फलकावरती. रितेश बारी लल्ला अजूनही स्क्वॉड मध्ये आहे, त्याचं येणं बाकी आहे. त्यामुळे आता दोन्ही फलंदाजांना चान्स घ्यावा लागेल. नॉट आउट विदाउट लॉस 30 धावांची भागीदारी मैदानामध्ये आपण रंगताना पाहताय. विदाउट लॉस भागीदारी. हाफ ट्रॅकर फिरून मारलाय, लेट पण थेट. समीर पाटील आक्रमण करत असताना मैदानामध्ये हा पंप जॅक, शॉटम पूल, पॉवरफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. समीर पाटील किताब पे धूल बैठने से कहानियां खत्म नहीं होती असं म्हणतात. बराच काळ क्रिकेट पासून लांब जरी राहिला असला तरी त्याच्यामध्ये टॅलेंट संपणार नाहीये. क्लास इज सीझन 3चा मॅन ऑफ द सिरीज देखील होता. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट असं म्हणतात. आणि काय खेळतो मैदानामध्ये समीर पाटील. माझ्या आयुष्यातील समीरची मी इनिंग आवर्जून सांगेल. ओव्याच्या मैदानामध्ये जिथे 4 व्हीलर कार होती मालिकावीर, काय खेळला होता हा खेळाडू. कारगर ओव्याच्या स्पर्धेमध्ये धावा फलकावधी 36. सुशांत मोकल बरोबर या खेळाडूचं खरं तर कॉन्ट्रीब्युशन तितकंच महत्वाचं होतं. आणि आता देखील या सामन्यामध्ये इम्पॅक्ट टाकत असताना समीर पाटील आणखीन एक स्लॉट मध्ये आलाय, बॅकफुटला आले. मिड विकेटला क्लिअर करत असताना हा फटका चाललाय सीमा पार. समीर पाटीलचा आणखीन एक दमदार, शानदार, रुबाबदार षटकार.
बॅनर हिट केलं तर कमिटीकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे दोघांकडून. यस, अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आहे बॅनर हिटला. आणि जर का पुढच्या बॉलला षटकारला तर आणखीन 1000. सुप्रसिद्ध पेंटर खरं तर आपण पाहताय या ठिकाणी सापोली गावचे पिंट्या दादा यांचं आगमन. पायातला बॉल फिरून मारत असताना लेग लान्स, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. आयवा कॅच जेल टिपला आणि तिसरा सलग षटकार ठोकलाय समीर पाटीलने. 6 धावा. अपोली गावचे सुप्रसिद्ध पेंटर आदरणीय पिंट्या पाटील साहेबांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. खरं तर आयवा कॅच पकडला आणि 3 षटकार 1000चं पारितोषिक आलंय समीर साठी. आयवा कॅच होल्डर कोण आहे? चला, धनंजय पाटील जोहे यांनी हा आयवा कॅच पकडला. सलग 3 षटकार, गिअर बदलला मैदानाच्या आतमध्ये. चांगलं आक्रमण. या बॉलला लेंथ बॉल टाकत असताना बॉल चालला मागे जिथे रन नाहीये. चांगलं कमबॅक गोलंदाजाचं निखिल वरती आक्रमण पाहिलं. 3 षटकं संपत असताना 16च्या सरासरीने 48 धाबा आल्या विदाऊट लॉस. काय भागीदारी मैदानामध्ये होताना पाहिली. 48 धाबांची भागीदारी. 1 षटक बाकी आहे. अजून एक निर्णायक षटक. चला, टॉस साठी 2 कॅप्टन राज म्हात्रे आणि सार्थक म्हात्रे दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी. या उपांत्य फेरीचा पहिला सामना स्पर्धेच्या आपण अगदी आता शेवटाकडे आलेलो आहोत. सांगता सोहळा आपण संध्याकाळी घेणार आहोत. आजचा दिवस जर आपण पहिलं वातावरण थोडंसं दूषित आहे, परंतु मैदानावरती प्रफुल्लित वातावरण केलं या सर्व खेळाडूंनी. प्रेक्षकांच्या गर्दीमुळे मात्र स्पर्धा आणखीन स्पर्धे शोभा द्विगुणित होताना आपण पाहिली. ग्रामीण क्रिकेट आपण जर पाहिलं सातत्याने या परिसरामध्ये नेहमी चर्चेमध्ये राहिलं, परंतु आज प्रीमियर लीग, हमरापूर प्रीमियर लीग या स्पर्धेचं 5वं पर्व ज्यावर आहे तमाम हमरापूर वासियांना गर्व. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. 1 लाख प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय चतुर्थ प्रत्येकी 25 आणि मालिकावीर 2 व्हीलर बाईक. कोणता खेळाडू असेल स्पर्धेमधला ज्याच्या नावावरती बाईक जाईल संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायचं आहे. जो खेळाडू चांगली कामगिरी करेल त्याला ही बाईक मिळेल. या स्पर्धेमध्ये 5व्या पर्वामध्ये 2 व्हीलर बाईक, ज्याचे आमचे स्पॉन्सर आहेत आदरणीय शर्मिला वहिनी, वैकुंठ शेठ पाटील, ज्यांच्या वतीनं आम्हाला ही बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. बॉलिंग मार्फती गोलंदाजाला स्लॉग ओव्हर मध्ये अंतिम षटकामध्ये शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज त्या ठिकाणी. समोर टाकलाय पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. मंदार धाडवे ही इज ऑन फायर. मागच्या षटकामध्ये समीर पाटील नावाचं वादळ आणि या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत करतो मंदार धाडवे. षटकार अप्रतिम टायमिंग, लाजबाब स्ट्रोक आपण पाहिला मंदार धाडवेचा. पहिली जोडी स्पर्धेतील ज्याने अर्धशतकीय भागीदारी साकारले. यावेळेला बॉल हवेमध्ये, फील्ड डाऊन द बॉल, निखिल झेल टिपलाय आणि विकेट मिळालं. पार्टनरशिप ब्रेक झाली. 54ला 1. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम वरेडीला. एका टप्प्यावरती खेळाडू कक्षाकडे सीमा पार. इथे मात्र आलाय खणखणीत चौकार. यस, रिव्ह्यू वापरला, चेक केलं जाईल. थांबायचं आपण. फिल्डिंग टीम हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. 4 धावा इथे मिळालेल्या आहेत. चौकार तर ऑलरेडी आलेला आहे, परंतु बॉलचं हाईट त्या ठिकाणी चेक केलं जाईल. शपल नाहीये, जागेवरून खेळले आहेत खेळाडू. अगदी क्रॉस बॅटेड. इट्स फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल आहे, त्यामुळे फक्त 4 धावा असतील. अगदी योग्य निर्णय. या बॉलवरती 4 मिळाले आणि पहिलं सत्र संपत असताना धावफलकावरती लागल्या तब्बल 65-66 धावांचा पाठलाग करायचा पुढच्या इनिंग मध्ये. आपण टॉसकडे जातो जिथे असेल आमचे परमेश पाटील. Yes, thank you. It's a first semi. It's a big match. उपांत्यपूर्व फेरीतील ही पहिली लढाई आपण पाहतोय. SC कंस्ट्रक्शन हमरापूरच्या अगेन्स्ट सार्थक म्हात्रे अर्थात सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोली. आदरणीय विनायक दादा पाटील दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि कॉल करेल राज. कॉल करेल. टेल इज अ कॉल बट इट इज अ हेड. टॉस जिंकलाय सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोली टीमने. सार्थक निर्णय का असेल? बॅटिंग करू. फलंदाजी निवडलेली आहे. हमरापूर विभागातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू एकमेकासमोर आहात. राजचा गेम तुला माहिती आहे, काय म्हणशील? आम्ही चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. जो चांगला करेल तो जिंकेल. किती धावांपर्यंत रोखाल? किती धावा सेफ असतील या विकेटवरती? आम्ही 50-55 धावा बनवण्याचा प्रयत्न करू.
भरपूर प्रेक्षक आलेत, प्रेक्षकांना काय सांगशील, कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल तुझ्याकडून? हा खेळ तर चांगलाच करण्याचा प्रयत्न करेन. फायनल डे आहे, पब्लिक फुल आहे आज. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. पण टॉस जिंकले, फलंदाजी घेतलेली. आपण राजकडे जाऊया. राज, टॉस महत्वाचा होता. नाही काही नाही, आम्ही टॉस घेतलं, जिंकलं असतं तरी फिल्डिंगच केली असती. इव्हनिंग सेशन मध्ये ज्यांना बॅटिंग हवी होती त्यांना बॅटिंग मिळाले. तुला क्षेत्ररक्षण करायचं होतं, तुला क्षेत्ररक्षण मिळालंय. भरपूर प्रेक्षक आलेत खास करून तुझा खेळ पाहण्यासाठी. काय संदेश देशील त्यांना? काही नाही, कारण की 3 जण आमच्या गावांचे कप्तान होते. कारण की मला तरी वाटते माझ्या पाठी पूर्ण गावच आहे, त्यांचाच आभारी आहे. ब्रिक फ्रँचाइज सीझन 5 मधील एससी कंस्ट्रक्शन आहे. प्रत्येक मॅच मध्ये 15,000 पेक्षाही कॅश प्राइज खरं तर ते खेळाडूंना देत आहेत. तुझ्या संघ मालकांबद्दल आणि तुझ्या टीम बद्दल काय सांगशील? संघ माल तर चांगलंच आहे, ते बोलतात तुम्ही खेळा बिंदास, मी आहे, टेन्शन नाही त्यांचं काय. Yes, thank you. News from Toss Box. Siddhi Shravan Warriors Kharsapoli win the toss. They have decided to bat first. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी निवडले. खरं तर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विनायक दादा आहेत. दादा, 5 वहे पर्व दमदार आयोजन. दादा, आपण काय म्हणाल? खरं तर स्वतः आपण या कमिटीचे सल्लागार आहात. खरोखरच हमरापूर विभाग प्रीमियर लीग म्हणालं की सर्व प्रेक्षक आणि खेळाडू या लीगची आतुरतेने वाट पाहतात. ही लीग म्हणजे पेन तालुक्याची मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे आयोजन ही जी हमरापूर विभाग प्रीमियर लीगची कमिटी करत आहे, या कमिटीचे खरोखरच सर्वांनी आभार पण मानले पाहिजे आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या पाहिजे. कारण आपण फक्त काही जण तोंडाने बोलतो, पण आयोजन करणं सोपी गोष्ट नाही. आणि हे तर ते 5वे वर्ष आहे. लगातार 5 वर्ष सुंदर असं आयोजन करून सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी नवनवीन पद्धतीची ते पर्वणी निर्माण करत असतात. आणि या खेळाच्या दरम्यानच काही असे खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत की जे खेळाडू आज आपल्या या रायगड जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या पातळीवर खेळायला आपल्याला पाहायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे आमचे अध्यक्ष वैभव ठाकूर यांचे सुपुत्र आशीर्वाद ठाकूर हे आपल्या भारतातील एकमेव सुप्रसिद्ध अशी जी ISPL स्पर्धा आहे त्या स्पर्धेत खेळत आहे. आणि ह्या स्पर्धेत खेळत असताना त्यांनी खरोखरच आपल्या या हमरापूर विभाग प्रीमियर लीगचेही आभार मानलेला आहे. कारण तो इथूनच घडलेला आहे आणि इथूनच खेळलेला आहे. याहीपेक्षा मी एक सांगू शकतो की या आधी हमरापूर विभागाला कुठेही ग्राउंड म्हणजे मैदान उपलब्ध नव्हतं, पण हे मैदान उपलब्ध करून देण्याचं एकमेव काम केलेलं आहे ते म्हणजे तरुणांचे प्रेरणास्थान आणि या लीगचे आधारस्तंभ वैकुंठ शेठ पाटील यांनी. खरोखरच आम्ही सर्व कमिटी आणि हमरापूर विभागातील खेळाडू आणि प्रेक्षक त्यांचे मनापासून आभारी आहोत. कारण असा अप्रतिम त्याने हा पॅव्हेलियन आणि मैदान तयार केलेला आहे आणि काही दिवसातच येथे 90 लाखाचा निधी त्यांनी उपलब्ध करून आपल्यासाठी पॅव्हेलियन सुद्धा तयार करण्याचा शब्द दिलेला आहे. अशा वैकुंठ पाटीलसाठी माझ्याकडून पण खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या मनापासून आभार. अतिथी सन्मानाकडे आपण जातोय. मी सुप्रसिद्ध हॅलो. पेंटर पाक कॅश प्राइज आलाय. BC ग्रुप वरेडी कोलीवाडा यांच्याकडून जो गोलंदाज ओमकार पाटील राव्याच्या फलंदाज जो आहे त्याची विकेट जो घेईल त्याला तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. ओमकारची विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी BC ग्रुप वरेडी कोलीवाडा यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. द गेम ऑन. ऐकूया आवाज अविनाश ठाकूर यांचा. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल खोलात टाकला आणि इथे रनआउटची संधी. आणि काय घडतंय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण निखिलला पाहताय. ओमकार पेक्षा खर तर निखिलची चर्चा या स्पर्धेमध्ये जास्त राहिली आहे. परंतु आता ओमकारच्या विकेटसाठी तब्बल 5,000चं कॅश प्राइज BC ग्रुप वरेडी कोळीवाडा. आज कोळी ब्रदर खुश असतील. बहुतेक पलट दमानी चांगलीच लागली असं म्हणायला हरकत नाहीये. ओमकार पाटीलचा विकेट रितेश वारी मिळवू शकेल का? दुसरा बॉल बॅटची कडा
शॉट थर्ड मॅन कडून बॉल सीमा रेषे पार, पोलीस कडून बॉल फरार, मिळतील 4 चौकार. थँक्यू रिजॉब. नक्कीच हे गाणं आपण ऐकतो वन साइड हिरो, आणि हा ओमकार पाटील वन साइड हिरोच आहे, माहिती आहे बीसी ग्रुप वरेडीला. म्हणून हे तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. तिसरा बॉल रितेश वारी तयार, समोरच्या दिशेने खेळलाय ड्रायव्हिंग लेंथवर, चांगली फिल्डिंग. मिड ऑफ कडून कम्मालीचं क्षेत्ररक्षण, कम्मालीचं एफर्ट, कारण तिथून बॉल निसटला असताना तर हा बॉल सीमा रेषेलगत तुम्हाला पाहायला मिळाला असता. धाफल कधी धावा 5. आणि विकेट हॅट्रिक साठी प्रशांत चंद्रकांत पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा झालाय. समीर पाटील यांच्यासाठी, जी षटकार हॅट्रिक पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली, समीर साठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज जमा झाला प्रशांत चंद्रकांत पाटील यांच्याकडून. आणि आता विकेट हॅट्रिक साठी सुद्धा प्रशांत चंद्रकांत पाटील यांच्याकडून 1,000चा कॅश प्राइज. परंतु आता धावफलकावरती धावा लागल्यात, 3 बॉलचा खेळ संपलाय. रितेश वारी दादर संघाचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, त्याच्या समोर निखिल पाटील सिक्सर किंग आल्या आल्या थांबायला तैयार नाहीये. रुकना हमें आता नहीं और झुकना हमें कभी सीखा नहीं. फलंदाज निखिल पाटीलचा वार, रितेश वारीगार, बॉल सीमा पार, षटकार. थँक्यू. चला आईवा कॅच, प्रेक्षक कमाल कॅच ज्या प्रेक्षकांनी घेतला, आपण या आपलं नाव नोंदणी करा. चला ज्याने कॅच घेतली तोच बोलेल. चला झेल घेतलेली नाहीये. आता रितेश वारीला कमबॅक करावं लागेल. धावफलकावरती 11 धावा लागल्यात. यावेळेचा बॉल सोडून दिला, यष्टीरक्षक चुकी करतोय, चुकीला माफी नाही. बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप फरार. चला इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओमकार, नो मोर आर्ग्युमेंट्स प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि वाईट साठी रिव्ह्यू नसणार आहे. ओमकार पाटीलने जर का हा सामना जिंकवला तर संघाचे पुरस्कर्ते निलकंठ भाई म्हात्रे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल ओमकार साठी. बघा पंचांचा निर्णय अंतिम राहील, प्लीज. ओमकार आणि निखिल सहकार्य करा. नो मोर आर्ग्युमेंट्स प्लीज. विनंती असेल, पंचांचा निर्णय अंतिम आणि वाईट साठी रिव्ह्यू नसणार आहे, याची दखल घ्या आपण. परंतु तिथून यष्टीरक्षक समीर कडनं चुकी झाली आणि या बाईटच्या स्वरूपात चौकार आलाय. धावफलकावरती धावा, 5 बॉलचा खेळ संपलाय, 15 धावा. आता इथून पुढे समीकरण 19 बॉल आणि विजयासाठी 51 धावांची आवश्यकता असेल. 19 बॉल 51 धावा, शेवटचा बॉल. रितेशचा लास्ट बॉल. यावेळेस सुद्धा बॉल पंच इंटरेस्टेड, व्हाईट कॉल केला गेलाय आणि व्हाईटच्या मदतीने आता धावफलक पुढे जाईल 16 धावसंख्येवर. अजूनही विकेट आलेली नाही. या षटकामध्ये बराचसा खर्च झालाय गोलंदाज रितेश वारी कडून. धावफलकावरती 16 धावा लागतात. शेवटचा बॉल. आपलं षटक गोड करेल का रितेश वारी? एखादा विकेट येईल का? कोलाट टाकला होता, यॉर्कर केला होता, एक्झिक्यूट प्रॉपर, आणि इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. बॅटिंग करत असताना भाई निकंठ 11 दादर संघाची धावसंख्या जाऊन थांबली 16 धावसंख्येवर. अतिथी सन्मानाकडे वळतो आपण. सुप्रसिद्ध पेंटर सन्मान्य पिंट्या म्हात्रे साहेब यांचा आपण सन्मान घेणार आहोत. मी विनंती करतो या स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष बंटीदादा म्हात्रे, आपण सुप्रसिद्ध पेंटर पिंट्यादादा म्हात्रे यांचा सन्मान करायचा. सुप्रसिद्ध पेंटर या ठिकाणी पिंट्या दादांचा हा सन्मान करतं. निर्जीव मूर्तीमध्ये करतं जीव आणणारे असे एक जबरदस्त आर्टिस्ट पेंटर या ठिकाणी पिंट्या दादांचा हा सन्मान. आणि या दरम्यान आमचे रायगड भूषण महेंद्रजी म्हात्रे पोलीस यांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. महेंद्र म्हात्रे समाजसेवक, खरं तर क्रिकेटचं आयोजन, नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि त्याचबरोबरीने यशस्वी पुरस्कर्ते म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं. शून्यातून विश्व निर्माण करणारे आमचे रायगड भूषण, क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत असणारे महेंद्र म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन. आपल्या समाजासाठी आदर्शवत असं व्यक्तिमत्व, खरं तर संघर्ष करत असताना पुढे जाऊन आपल्या गावाचं, आपल्या खरं तर समाजाचं नाव मोठं कसं करावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रायगड भूषण महेंद्र म्हात्रे. वेलकम, आपलं स्वागत. यस, आलेल्या पाहुण्यांचं प्रथमतः शब्द सुमनांना स्वागत करतो. राव्याचे आमचे विघ्नेश टावरी यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. जाऊयात मॅच कडे. बॉलिंग मार्कवर
हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये जो संघ विजेता राहिला होता त्या विजेत्या संघाचा कर्णधार अर्थातच मंदार धाडवे, हमरापूर टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव. सध्या आता बॉलिंग मार्कवर पाहायला मिळालं. राईट आर्म राऊंड विकेट ना पहिला बॉल सामना करेल ओमकार पाटील आणि ओमकारची विकेट जर त्यानं पटकावली ती मिळवली तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज बीसी ग्रुप वरेडी कोळीवाडाकडून. ओमकारची विकेट एक मोठा मासा गळाला लावतील का? तब्बल 5,000चं कॅश प्राइज. आणि ओमकार पाटीलनी जर हा सामना जिंकवला शेवटपर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये राहिला तर भाई निळकंठ आपल्या संघाचे दमदार पुरस्कर्त पेण नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक यांच्याकडून तब्बल 5,000चं कॅश प्राइज ओमकारसाठी. बक्षिसांची लई लूट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेसचा बॉल समोर स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल पाठवलं वाडी स्लॉंगअप, सीमा रेषा पार, इसको लगा डाला, तो लाईव्ह झिंगाला षटकार. मंदार धाडवेने सलग 2 बॉलवर 2 विकेट मिळलं तर उत्तम रेडियम आर्टिस्ट तेजस्वी नाईक या स्पर्धेचे विद्यमान सदस्य यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. अविनाश, मला वाटतं हा सामना जिंकायचा असेल वरेडी टीमला तर मात्र ओमकारचा विकेट घ्यावा लागेल. आमचे रायगड भूषण महेंद्र मात्रे यांचं भव्य स्वागत. व्हॉट अ शॉट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, स्लॉग हिट करत असताना ओंकार की जय जयकार. हा षटकार अनादर वन बिग हिट 6 धावा. So beautiful, just looking like a wow and take a bow for ओमकार पाटील. आणि त्याचे समर्थक आता टाळ्यांचा कडकडाट करत असताना तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या बाहेर. हा बॉल काऊ कॉर्नरला क्लिअर करत असताना मंदार धाडवेच्या अगेन्स्ट सलग 2 बॉल आणि 2 षटकार. कमालीची बॅटिंग असं म्हटलं जातं. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही परंतु स्वतःची इमेज बनवायला वेळ लागतं आणि स्वतःची प्रतिमा या खेळाडूने बनवली. त्याच दरम्यान तर या दरम्यान आमचे ग्रामपंचायत सदस्य 40+ मास्टर गोपीनाथजी मोकल आणि त्यांच्या बरोबरीने सन्माननीय मान्यवर धनंजय घरत साहेबांचं आगमन. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण मंचावरती आसन असतं आपलं स्वागत. पुढचा बॉल मंदारच्या अगेन्स्ट, यावेळेसचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा बॉल. आता गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा डगमगताना पाहायला मिळतो. आता गोलंदाजी करत असताना तुम्हाला कष्टसाध्य गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. तुमचे प्रामाणिक कष्ट उपासण्याची ताकद तुमच्यामध्ये हवी आहे तरच हा सामना तुम्ही इथून जिंकू शकता. इफ देअर इज अ विल देन यू फाइंड अ वे. इच्छा तिथे मार्ग. पटका बसला, शॉट कव्हरला खेळाडू. इथे काय घडलंय, आता काय घडतंय आणि इथे आता आक्रोश पाहायला मिळते फिल्डिंग टीमच्या मध्ये. संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. मोठा मासा जाळ्यात फसला होता परंतु जाळ फाडून आता हा मासा बाहेर निघालाय आणि तब्बल 5,000चं कॅश प्राइज लागलं होतं या विकेट साठी. अविनाश ही कॅच नाही तर मॅच सोडली, कारण हा क्षण अतिशय महत्वाचा होता. ओमकारचा विकेट जर का मिळाला असता तर या सामन्यामध्ये शिरकाव करता आला असता. आणि नुकतंच मंचावरती ज्याचं आगमन झालंय ते आदरणीय रायगड भूषण महेंद्रजी मात्रे यांच्या वतीने आम्ही घोषणा करतो पुढच्या वर्षी त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी एक ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल देण्यात येईल. क्या बात आहे, त्यांचं मनापासून आभार. बघा आल्या आल्या स्पर्धेसाठी पाठबळ दादांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊयात मैदानाकडे. आता मंदार धाडवे त्याच्या लाईन आणि लेंथवर येताना पाहायला मिळतो. ऑन स्ट्राईक निखिल पाटील त्याच्या बॅट मधून सुद्धा मोठा फटका आलेला आहे. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल फटका बसलाय, तोच खेळाडू डाऊन दी बॉल. आता चुकी होणार नाहीये, इथून मात्र विकेट मिळालाय. पहिला धक्का, जोडी फोडली आणि पहिला विकेट डाऊन. निखिल पाटील बॅक टू द ड्रेसिंग रूम. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं ते रायगड भूषण आदरणीय महेंद्रजी मात्रे, पोलीस दलात कार्यरत असणारे दमदार व्यक्तिमत्व, शून्यातून विश्व कसं निर्माण करावं आणि सातत्याने समाजसेवा करणारे या ठिकाणी आदरणीय महेंद्रजी मात्रे साहेबांचा आम्ही सन्मान घेत आहोत, ज्यांच्या वतीने पुढच्या वर्षी या स्पर्धेसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल खरं तर उपलब्ध होणार आहे. ते आदरणीय दानशूर दाते महेंद्रजी मात्रे यांचा सन्मान केला जाईल. क्रिकेटला धर्म मानणारे सन्माननीय रायगड भूषण महेंद्रजी मात्रे साहेबांचा हा सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती केला जातो. परमेश पाटील आमचे कमिटी मेंबर, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. क्या बात आहे, अभिनंदन महेंद्र दादा. आपण असंच काम करत राहा. पुढच्या वर्षी या स्पर्धेसाठी ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल त्यांच्या वतीने देण्यात येईल आणि त्यांचा हा सन्मान केला जातोय मुख्य अतिथी मंचावरती. विकेट मिळाला निखिलचा, परंतु ओमकार अजूनही मैदानामध्ये उभा आहे त्यामुळे टेन्शन राहील थोडंसं फिल्डिंग टीमच्या वाट्याला, वरडी संघाच्या वाट्याला. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची अलूट गर्दी. कॅमेरामॅनला ही विनंती असेल जेव्हा वेळ मिळेल
तेव्हा आपण पब्लिकलाही आपण फोकस करा. धावफलकावरती धावा 30 लागल्यात ओमकार. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 1.4 षटकांचा खेळ संपला. ओमकारचा संघ जिंकला तर अद्वैत 11 दादर संघाचे संघ मालक अजित पाटील यांच्याकडून 2000चं कॅश प्राइज आलं इथं. नौका फलंदाज जो कालच्या दिवसामध्ये साखळी पद्धतीमध्ये सलामीला येत होता तो हितेन पाटील. तिसऱ्या क्रमांकावर त्याला प्राचारण करण्यात आलं. डावकुरे हाताचा एक गुणवान फलंदाज. आता विजयासाठी समीकरण. येणारे 14 बॉल आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. आल्या फटका बसलाय. समीर पाटील डाऊन दी बॉल. आता कमबॅक झालंय. जी गाडी जी वंदे भारत रुळावर लागली होती ना, आता तिला मालगाडी बनवण्याचं काम इथे केलंय. सलग 2 बॉल आणि 2 धक्के आणि या धक्क्यांचे चटके आता मात्र भाई निळकंठ 11 दादर संघाला मिळताना आपला पाहायला मिळत आहे. ओमकारचा आता आक्रोश तुम्हाला पाहायला मिळेल, कारण त्याला माहिती आहे मला स्ट्राईक द्या असं तो सांगतोय, कारण वैयक्तिक 6 बॉल 18 धावसंख्येवर तो खेळतोय. 30 ला गडी बाद झाले. 2 नवीन फलंदाज. अमोल दाखल झाला. खरं तर अविनाश, दोन्ही बाजूला प्रेक्षकांची गर्दी आहे. एका बाजूला राव्याचे समर्थक आहे, दुसऱ्या बाजूला वरडेचे समर्थक आहे. मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. आमचे मित्र निवृत्ती कोळी पेन टेनिस मधील एक जबरदस्त अपडेटर या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वरडी गावचे क्रिकेटला धर्म मांडणारे आमचे मित्र निवृत्ती कोळी त्यांचंही स्वागत. आणि काय मॅच रंगली. जोपर्यंत ओमकार मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत टेन्शन वरडी संघाला राहील. ते असं म्हणतात ना हिंदीमध्ये, हार और जीत के बीच में की दरार म्हणजेच ओमकार इथे तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु ऑन स्ट्राईक अमोल पाटील. आल्या खोलात टाकलाय. मंदार दाडवेचा वेग पहा. का मी माझ्या संघाचा प्रमुख ऑलराऊंडर हे मात्र सिद्ध करत असताना. आणि मंदारसाठी इथे 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. तेजाची नाईक त्यांच्याकरता ते भाचे आहेत आणि मंदारच्या सलग 2 बॉल 2 विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. तर याच दरम्यान रावे गावचे सुशिक्षित वेल एज्युकेटेड ॲडव्होकेट रोशन पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालंय आणि सातत्याने दरवर्षी स्पर्धेला त्यांचं भरीव योगदान राहिलंय. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. ॲडव्होकेट रोशन पाटील दरवर्षी या स्पर्धेसाठी ज्यांचं आम्हाला योगदान लाभलंय ते आदरणीय रावेगावचे सुपुत्र वेल एज्युकेटेड ॲडव्होकेट रोशन पाटील साहेबांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. हो नक्कीच. ॲडव्होकेट रोशन पाटील साहेब कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये दादरगावमध्ये कबड्डी स्पर्धांचं आयोजन तिथे सुद्धा त्यांची उपस्थिती आम्ही पाहिली होती. धावफलकावरती धावा लागल्या. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2 षटकांचा खेळ संपला आणि आता इथून पुढे येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 36 धावांचा पाठलाग करावा लागेल. ॲडव्होकेट रोशन पाटील साहेबांना सर्व कमिटीच्या वतीनं आग्रहाचं निमंत्रण. आपण मंचावरती येऊन आसन असतं आपलं स्वागत. रावे गावातील खरं तर एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व उच्च शिक्षित ॲडव्होकेट रोशन पाटील साहेबांना विनंती आहे या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. हे सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. आपण पाहता आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल नंबर 4 जो संघ जिंकेल तो सेमी फायनल 2 मध्ये खेळेल अगेन्स्ट SC कन्स्ट्रक्शन अमरापूर आणि सिद्धिश्रवण वॉरियर्सची पहिली सेमीफायनल आहे. तर दुसरी सेमीफायनल वीर मराठा जोहे सुनील पाटीलच्या आगे चालू सामन्यातला विजेता संघ. चला टीम विनंती करतोय स्पीडअप करा. ओमकारची जो खेळाडू झेल घेईल त्याला BC ग्रुप वरेडी कडून 1000चं कॅश प्राइज आणि ओमकारची विकेट घेईल त्याला 5000चं कॅश प्राइज. तसेच बबलू पाटील यांच्याकडून ओमकारसाठी पारितोषिक आलंय 1000 रुपयाचे कॅश प्राइज. जर ओमकारनं हा सामना जिंकवला तर बबलू पाटील यांच्याकडून 1000 आणि भाई निकंठ म्हात्रे यांच्याकडून तब्बल 5000चं कॅश प्राइज. तसेच अजित पाटील दादर यांच्याकडून 2000चं पारितोषिक. 12 बॉल 36 धावा. आणि तसेच या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात खास एकविरावरून युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात आमचे राजन कोळी साहेब. रामवाडी खरं तर वरेडीचे आहेत परंतु रामवाडी इथे सध्या गृहस्थ आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि सायप्रीत लाईव्हच्या टीमचं सुद्धा त्यांच्याकडून विशेष वावा केलं जाते. त्याचं कारण उत्तम क्वालिटी विथ दर्जेदार क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. जाऊयात मॅचकडे. बॉलिंग मार्कवर अमित घरत उर्फ डिंडा. डिंडाचा पहिला बॉल. वाईड लॉंग अपचा खेळाडू आहेत. बनून राहतील प्रेक्षक. मला आवडत नाही तडजोड, मला आवडते तोडफोड. मैदानाच्या आतमध्ये अजून एक ठोकतोय षटकार ओमकार पाटील. आणि आता ओमकारची जय जयकार या संपूर्ण मैदानाच्या चहूबाजूला पाहायला मिळते. ऐकूयात डीजेचा आवाज.
हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होऊन उजळायचे पुन्हा, सिद्ध करतोय हा स्वतःला खेळाडू आणि म्हणूनच जग त्याला डोक्यावर घेतोय. सातत्यानं कोकण पट्ट्यामध्ये आयकॉन टुर्नामेंट खेळणारा हा खेळाडू ओमकार पाटील नुकत्याच झालेल्या रायगड प्रीमियर लीग रबर बॉल सीझन मध्ये 1 मध्ये ऍज अ कॅप्टनच्या रोल मध्ये होता. यावेळेस बॉल हलक्या हाताने ड्रायव्हिंग लेंथला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने शॉर्ट कव्हरला स्वतः पोलीस तिथे एक सिंगल कंप्लीट नाही होणार तर डॉट बॉल आलाय असं वाटत होतं. एक धाव घेतली जाईल का, परंतु ओमकार स्वतःवर विश्वास ठेवतोय. इथून पुढे समीकरण 10 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता म्हणजे येणारे 10 बॉल आणि आवश्यकता असेल 5 षटकार. हा सामना जर का ओमकारने जिंकला तर मिस्टर लियानचे सर्व आमचे मित्र पंकज पाटील यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आलं ओमकारसाठी. म्हणजे तब्बल 9000चं कॅश प्राइज इथं ओमकारसाठी जमा झाले. जर हा सामना जिंकवला तर परंतु अमित घरतचा बॉल सरळ वाईडिश लॉंग ऑफला रितेश वारी बॉलला चाच पडत राहिले. रनआउटची संधी ओमकारच्या एंडनी थ्रो झालाय परंतु तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक. धाव फलकावरती धावा. तर याच दरम्यान ऍडव्होकेट रोशन पाटील यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. ॲडव्होकेट रोशन पाटील रावेसारख्या प्रतिष्ठित ग्रामपंचायतवरती माजी प्रभारी सरपंच म्हणून त्यांना खरंतर मान मिळाला. असे एक दमदार युवा नेतृत्व ॲडव्होकेट रोशन पाटील साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आता गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. 9 बॉल 28 ची गरज. हेलिकॉप्टर फटका फसलाय, स्वतः कर्णधार डाऊ दी बॉल पकडला. जल्लोष पहा, हे जल्लोष आठवते स्पर्धा. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मयूर वाघमारेचं ते सेलिब्रेशन आणि आता इथे कळव्याचा अमित घरत. कमालीची बॉलिंग ओमकार केले. 5000 का कॅश प्राइज, मोठा मासा गळाला लावलाय अमित घरतनं ओमकार पाटील. तसेच सिया सिरामिकचे सर्व सूर्यास पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. तर सन्माननीय धनंजय घरत साहेबांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. रुपेश पनवेलकर यांच्या शुभ हस्ते आदरणीय धनंजय घरत साहेब या परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय धनंजय घरत साहेबांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. त्यांना विनंती असेल आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. रुपेशजी पनवेलकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पाहुण्यांचं आगमन आणि त्यांचा हा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती होताना आपण पाहताय. पुढील सन्मान असेल आमचे ॲडव्होकेट रोशन पाटील माजी प्रभारी सरपंच बंटी म्हात्रे आणि दिलीप पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय ॲडव्होकेट रोशन पाटील रावे यांचा आपण इथे सन्मान करावा. माजी प्रभारी सरपंच रावे ग्रामपंचायत आणि ॲडव्होकेट सध्या कार्यरत आहेत. या ठिकाणी रोशनजी पाटील यांचा हा सन्मान केला जाईल. दिलीप पाटील आणि बंटी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. खोलात टाकला होता चांगला बॉल. अमित घरत जाणला जातो का माझी वर्णी नेहमी गावदेवी कळवे संघामध्ये लागली जाते, सातत्यानं सिद्ध करतोय. आणि मुख्य व्यासपीठावर आपण सन्मान्य ॲडव्होकेट रोशन पाटील सरांचा सन्मान घेतोय. दिलीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते आणि युट्यूबच्या माध्यमातून एक क्षणचित्र टिपली जाते. त्यांच्यासोबत आमच्या स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष बंटी दादा मात्रे काय गोलंदाजी करतोय. असं म्हणतात आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल परंतु हिम्मत हरू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. समोर मारलाय डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. वैभवजी ठाकूर आणि बंटी मात्रे यांच्या बॅनरला हिट करणारा 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा पार 4 चौकार. आणि बघा जसे वसंत कोळी मामा वरडीचे आले मैदानाच्या आतमधून, मी तर म्हणेन ओमकारची विकेटच घेऊन आले. जे लक फॅक्टर पाहिजे होतं ते वसंत कोळी मामा खरं तर घेऊन आहे. आणि ओमकारच्या विकेटसाठी संपूर्ण BC ग्रुप वरेडी कोळीवाडा करून तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि ज्याने झेल घेतला तर इथेसाठी 1000 धावफलकावरती धावा. सन्माननीय वसंतजी कोळी साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती आसन असतं बा. खरं तर अविनाश आम्ही जेव्हा पेनमध्ये स्पर्धांना कॉमेंट्री करतो समालोचन करतो तेव्हा सर्वाधिक चाहते जर या परिसरामध्ये कोणत्या गावामध्ये असेल क्रिकेटचे तर ते वरेडी गाव आहे. कारण नेहमी त्यांची गर्दी प्रत्येक मैदानावरती आम्ही पाहिली आणि आज हे दर्दी प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना वसंतजी कोळी साहेबांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 6 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. 6 चेंडू 24 धावा. आठवावा लागेल तो सामना. कार्लोस ब्रॅथवेटनं केलेला कारनामा अगेन्स्ट बेन स्टोक्सच्या विरोधात मारलेले
विरोधात मारलेले फायनल मधले 4 षटकार, आता त्या 4 षटकारांची पुनरावृत्ती भाई निळकंठ 11 दादर संघाचा हा खेळाडू मारू शकेल का? एका बाजूने फलंदाज आपण पाहताय आशिष भोईर, तर दुसऱ्या बाजूने अमोल पाटील ऑन स्ट्राइक. अमोल पाटील पाहायला मिळते बॉलिंग मार्कवर, बॉलर तयार कल्पेश पाटील. राव्याचाच खेळाडू पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूने आपल्याला राव्याचाच अमोल पाहायला मिळतोय. सॉरी, ओमकारच्या नेतृत्वामध्ये खेळणारा अर्थातच सापोली संघाचा अमोल पाहायला मिळतो. 6 चेंडू 24 धावांची गरज. 6 चेंडू 24 धावा असं म्हटलं जातं जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं सुद्धा भाग पडेल. तुमचे प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावे लागतील. तर याच दरम्यान दुर्शत गावचे आदरणीय मनीषजी म्हात्रे साहेबांचं आगमन, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. दुर्शत गावचे सन्माननीय मनीषजी म्हात्रे यांना विनंती आहे, या मंचावरती आपलं स्वागत. 6 बॉल 24 धावांची गरज. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेले कधीही सोडू नका. पावलो पावली येतील कठीण प्रसंग, परंतु ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. हार मानायची नाहीये. रुकना हमें आता है और झुकना हमें कभी सीखा नहीं, हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. 6 बॉल 24 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो HVPL सीझन 5 मध्ये सेमीफायनल नंबर 2 खेळेल, बक्षीस पात्र होईल. 6 चेंडू 24 ची गरज. कल्पेश तयार. पहिला बॉल लो फुल टॉस, फटका बसलाय. शॉर्ट कव्हरला खेळाडू तैनात, पकडलाय झेल आणि आता टाळ्यांचा प्रतिसाद किमया अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडी संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळतोय. विकेट डाऊन. लक्ष्मीवीर भैरव संघ. हॅलो. बघ- तर आदरणीय मनीषजी म्हात्रे साहेबांचं आगमन, भावी सरपंच दुर्शेत त्यांचं स्वागत, वेलकम. एविराज किरण कोळी यांच्या वतीने कमिटीसाठी अजून 5,000चं आर्थिक सहकार्य. क्या बात आहे. एविराज खरतर कोळी साहेबांच्या वतीने या कमिटीसाठी आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 5,000चं आर्थिक सहकार्य लाभलं, त्यांचं मनापासून आभार. हो नक्कीच. वरेडी गावाचं नेहमीच क्रिकेटवर प्रेम राहिलं आणि वरेडी गावातील मालकीचे 2 संघ आपण हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये पाहिलो, ज्यामध्ये साजन कोळीचा एक संघ परास्त झाला, परंतु नितेश कोळी, गणेश कोळी, नाखुआ यांनी पुरस्कृत केलेला किमया अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडी ह्या संघाच्या आता जिंकण्याच्या मध्ये फक्त 5 चेंडू आणि 24 धावांची दरार आहे. आणि समोर नौका फलंदाज रुपेश पाटील दाखल झाला. पहिला बॉल फेस करतो. आल्या आल्या फटका बसलाय. यष्टीरक्षक डाऊन दी बॉल. सलग 2 बॉल आणि 2 झटके. नौका फलंदाज आल्या आल्या गोल्डन डकचा शिकार. रुपेश पाटील परततोय माघारी. कम्मालीची बॉलिंग. 4 चेंडू 24 धावा, 4 बॉल आणि 4 षटकार मारावे लागतील जर हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. कोणता खेळाडू हा कारनामा करू शकेल? आता एखादा चमत्कारच तुम्हाला हा सामना जिंकू शकतो आणि असं म्हटलं जातं चमत्कार आहे तिथेच नमस्कार आहे. जर तुम्हाला आता नमस्कार घालायचा असेल ना तर मात्र तुम्हाला पहिला चमत्कार करणं आवश्यक आहे. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या. रख ले आज खुद पर भरोसा और देख फिर होता है क्या. स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मविश्वासानं बॅटिंग करा. 4 चेंडू 24 धावांची गरज. आता आठवावी लागेल ते समीर पाटीलचे फटके. पहिल्या सत्रामध्ये काय समीरनं बॅटिंग केली होती अक्षरशः. भाई निळकंठ 11 दादर संघाच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. 37 धावांचं ते त्याचं महत्वपूर्ण योगदान. 4 बॉल 24 ची गरज. इथे रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय, रनअप मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होईल. 4 चेंडू 24 धावा बॉलिंग मार्कवर. कल्पेश ऑन हॅट्रिक आहे. जर संपादन केली तर या स्पर्धेमधली तिसरा गोलंदाज ठरेल ज्यानं विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. एक साहिल म्हात्रे, दुसरा सिद्धेश मोगल आणि तिसरा हा कल्पेश होऊ शकेल का. आल्या आल्या मोठा फटका. काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळाडू आहेत परंतु पाहतच राहतील. त्यांच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा हाय हँडसम, इट्स अ ह्यूज सिक्सर. आणि या 6च्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 48. आता समीकरण 3 बॉल 18 धावांची गरज आहे. चला आयवा कॅच घेतली असेल तर नाव नोंदणी करा. 3 चेंडू 18 धावांची गरज. कल्पेशच्या आगेस नौका फलंदाज राज मोकल
अजून एक येईल का? तर नाही, या फटका बसला. आदर्श डाऊन दी बॉल. चुकी करतो परंतु हरकत नाहीये. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट डीप मधला मंदार दाडवेचा कम्मालीचा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. आणि या 2 धावाने आता काहीच नुकसान होणार नाही, कारण आता 2 लिगल डिलिव्हरी आणि इथून मात्र किमया अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडी संघ जाऊन पोहोचेल हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5च्या टॉप 4 मध्ये. 2 चेंडू 16ची गरज. एका बाजूने कल्पेश, दुसऱ्या बाजूने भाई निकंठ संघाचा खेळाडू. लॉफ्टेड हिट, पोलीस डाऊन दी बॉल. फर्स्ट अटेम्प्ट नाही परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडलाय झेल. प्रेक्षकांना सांगायला आवडेल पोलिसच्या नावावर एक प्रेक्षक कमाल कॅच सुद्धा आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये सुद्धा झेल कमालीचं एफर्ट्स. आणि इथून मात्र अजून एक धक्का. 50 आणि गडी बाद झालेत 5. कम्मालीचे प्रयत्न, शर्तीचे प्रयत्न इथे वरेडी संघाने लावले. ओमकारचा विकेट आल्यानंतर मोमेंटम शिफ्ट झाला आणि तिथून मात्र आता ही एकतर्फी लढत, सामन्यातली औपचारिकता. लास्ट बॉल आणि शेवटच्या बॉलवर सुद्धा एक चांगला फटका, परंतु कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. आणि इथून पुढे किमया अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडी संघ जाऊन पोहोचलाय हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5च्या. क्या बात आहे. गणेश जल्लोष कोहली पहा. सेलिब्रेशन बघा. नाकवा फुल फॉर्म मध्ये आहेत. क्या बात आहे. चला डीजे होऊ द्या, एकदा संगीत होऊ द्या. मंचावरती उपस्थित सन्माननीय वसंतजी कोळी वरेडी यांचा आपण येथे सन्मान करूया, ज्यांच्या मतीने आम्हाला स्पर्धेसाठी तब्बल 5,000चं आर्थिक सहकार्य लाभलं. असे दानशूर व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे वसंतजी कोळी साहेबांचा सन्मान करतील बंटी म्हात्रे, स्पर्धेचे आमचे या कमिटीचे उपाध्यक्ष. त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय वसंत कोळी साहेबांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानात स्वीकार करावा. आनंद आता गगनात मावेनासा झाला. वरेडीकर मात्र प्रचंड खुश आहेत. गणेश कोळी, नाकवा, त्यांच्या चेहऱ्यावरती आपण आनंद पाहिला. अभिनंदन. वरेडी संघ हार्ड लक टीम दादर. निलकंठबाई यांचा संघ पराभूत होताना